एका मतपत्रिकेमध्ये गोंधळ झाल्याची देखील माहिती मिळते। एका मतपत्रिकेमध्ये गोंधळ झालेला आहे। काय नेमका गोंधळ ते देखील आम्ही आपल्या समोर आणू। मात्र एका मतपत्रिकेमध्ये गोंधळ झालाय आणि आता टिळेकर 14 मतं, टिळेकरांना 14 मतं मिळालेली आहेत। योगेश टिळेकर यांनी आता आघाडी घेतली आहे। भाजपचे योगेश टिळेकर यांना 14 मतं मिळाली तर पंकजा मुंडे यांना 6, तर जयंत पाटील यांचा देखील आता आकडा वाढलेला आहे। जयंत पाटील यांना 2 मतं मिळाली आहेत। तर मिलिंद नार्वेकर 11 आणि प्रज्ञा सातव 11, तर योगेश टिळेकर हे 14 वर आता पोहोचलेले आहेत। जयंत पाटलांना देखील 2 मतं मिळाली आहेत। सदाभाऊ खोत 1 आणि पंकजा मुंडेंना 6 मतं मिळाली आहेत। योगेश टिळेकर यांनी आघाडी घेतलेली आहे, 14 मतं मिळालीत। मिलिंद नार्वेकरांना 11, प्रज्ञा सातव यांना 11। विजयी कोटा कोण पूर्ण करणार याकडे लक्ष असणार आहे। तर गोंधळ झालेला मत जे आहे ते अमित गोरखेंना आहे। एका मतपत्रिकेमध्ये गोंधळ झालेला आहे आणि ते मत जे आहे ते अमित गोरखे यांना देण्यात आलेलं आहे। तर जयंत पाटलांना 2 मतं मिळालेली आहेत। मिलिंद नार्वेकर 11, प्रज्ञा सातव 11। दुसरा जो आहे गठ्ठा ओपन करण्यात आलाय। गोंधळ झालेलं मत हे अमित गोरखेंना मिळालेलं आहे। निवडणूक अधिकाऱ्यांनी हा निर्णय दिलेला आहे। गोंधळ झालेला मत अमित गोरखेंना मिळालंय। निवडणूक अधिकाऱ्यांकडून तसा निर्णय घेण्यात आलेला आहे। अमित गोरखे यांना आता 5 मतं मिळालेली आहेत। तर पंकजा मुंडे 6, सदाभाऊ खोत 1, अमित गोरखे आता 5 मतांवर आहेत। तर गोंधळ झालेलं जे मत आहे ते अमित गोरखेंना देण्यात आलं। निवडणूक अधिकाऱ्यांनी निर्णय दिला। मिलिंद नार्वेकर 13 आणि प्रज्ञा सातव आता 12 मतांवर पोहोचलेले आहेत। आता बघता मिलिंद नार्वेकर यांना 10 मतांची गरज आहे विजयी कोटा पूर्ण करण्यासाठी, तर प्रज्ञा सातव यांना देखील 12 मतं मिळालेली आहेत। पंकजा